पाळणे दराबाबत यात्रा कमिटी अध्यक्ष शामराव बंडगर धारेवर. जयसिंगपूर येथील श्री सिद्धेश्वर यात्रेमध्ये पाळण्याचे दर हे 50 रुपयात झाले पाहिजे. यात्रेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, विमा कवच, महिला व नागरिकांची सुरक्षा, यात्रेतील सर्व परवाने याच्यासह विविध मुद्द्यावरून जयसिंगपूर नगरपालिकेत नगरसेवक संतोष जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शामराव बंडगर यांना धारेवर धरून चांगलाच जाब विचारला. अखेर यात्रा कमिटी सदस्य तसेच पाळणेवाल्यांना बोलावून दर निश्चित करू असे अध्यक्ष शामराव बंडगर यांनी सांगितले. जयसिंगपूर येथे गुरुवारपासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा आहे. या पार्श्वभूमीवर पाळण्याच्या दराबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या दालनात बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी नगरसेवक जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले, श्री सिद्धेश्वर ट्रस्ट व यात्रा कमिटी यांच्याकडून यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक, पोलीस, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, आजी-माजी पदाधिकारी यांना बोलावून यात्रेची रूपरेषाही ठरवणे गरजेचे होते. मात्र यात्रा कमिटीकडून कोणतीही पूर्तता झाली नाही. तुम्ही पाळणेवाल्यांच्याकडून 20 लाख रुपये घेता, या पैशाचे काय करता याचा हिशोब द्यावा असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक पंकज गुरव, रंगराव पवार, गुंडाप्पा पवार, अशोक कोळेकर, चंद्रकांत जाधव घुणकीकर, सागर माने, शंकर नाळे, आदम मुजावर यांनी पाळण्यात बसण्यासाठी येणारी नागरिक ही सर्वसामान्य असतात. त्यामुळे नागरिकांना हे दर परवडले पाहिजे. गेल्या 3 वर्षापासून आमची मागणी असून तुम्ही दर हे 50 रुपयाच केले पाहिजे अशी मागणी केली. यावर मुख्याधिकारी टीना गवळी यांनी ट्रस्टचे अध्यक्ष बंडगर यांना पाळण्याचे दर कमी करण्यासाठी तातडीने बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी अध्यक्ष बंडगर यांनी मंगळवारी बैठक लावून चर्चा करू असे सांगून ते बैठकीतून निघून गेले. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना खेळणी पाळण्यांच्या ट्रेंडरबाबत खुलासा करावा, इतर गावापेक्षा जयसिंगपुरात दुप्पट दर का, अपघाती जीवितहानीस विमा उतरविला आहे का, देणगी व मिळणाऱ्या साहित्याचा खुलासा करावा, मागील वर्षाचा ताळेबंद लावावा, शिवाय सध्या खेळणी पाळण्यांची ट्रेंडर ऑनलाईन केली आहे का ऑफलाईन याचीही माहिती देण्याची मागणी केली आहे. यावेळी योगेश अंधारे, विकी देशमुख, नितीन देसाई, उपमुख्याधिकारी प्रमिला माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण. त्याचबरोबर यात्रेमध्ये मुख्याधिकारी यांची यात्रेच्या बाबत भूमिका कोणतीही स्पष्ट नसल्याकारणाने मुख्याधिकारी आजपर्यंत हे बघ्याची भूमिका घेत आलेली आहे. आमचं मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून हा कुठेतरी विषय संपुष्टात आणावा आणि हे सगळं सुरळीत करावं असं ही मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी असून त्यांनी हे करणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ट्रस्टकडे आज लाखो रुपये शिल्लक असताना देखील त्यांचं हे पैसे उकळण्याचा धंदा चालू आहे का हे कुठेतरी तपासावं लागेल. आणि गावातून आपल्या मोठमोठे व्यापारी वर्ग असेल, वेगवेगळ्या मार्गातनं वस्तू स्वरूपात, आर्थिक मदत स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणगी जमा होते. असं असताना देखील त्यांना वरचे एक्स्ट्राचे पैसे मिळवून काय करायचं आहे यांचं धोरण स्पष्ट नाही आहे. फक्त यांना पैशाचं हाव सुटले का असं हे वाटत आहे. कुठेतरी यातलं शंकास्पद यांच्या ट्रस्टीचं सगळं निदर्शनास येत आहे. माझं गावातील नागरिकांना सांगणं आहे, माझं एक आव्हान आहे की इथून पुढच्या काळामध्ये ह्यांचा कारभार न बदलल्यास संबंधित यात्रा कमिटी असो किंवा हे पाळणे बिळणे असो याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त देवदर्शनात भक्तिभावाने देवदर्शन घेऊन आपण आपल्या घरी जावं. जोपर्यंत यांचा हे हेतुकरपणा कमी होत नाही आपण ह्या सर्व गोष्टीवर बहिष्कार टाकावा असं मी ह्या माध्यमातून आवाहन करतो.